श्री स्वामी समर्थ। आषाढ महिना या राशींच्या आयुष्यात आणेल आनंद, व्यवसायात होईल नफा आणि नोकरीत मिळेल प्रमोशन, सोबतच होणार पैशांचा पाऊस। त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आषाढ महिन्याची सुरुवात 15 जुलै 2026 पासून होणार आहे आणि तो बुधवार 12 ऑगस्ट रोजी संपेल। धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। आषाढ महिन्यात देवशयनी एकादशी आणि भगवान जगन्नाथांची रथयात्रा आयोजित केली जाते। यात देवशयनी एकादशीला विश्वाचे रक्षक 4 महिन्यांसाठी योगिक निद्रेत जातात असे मानले जाते। हे 4 महिने चातुर्मास म्हणून ओळखले जातात। उपवास आणि सणांव्यतिरिक्त आषाढ महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांची नक्षत्रे आणि राशीचक्र देखील पाहायला मिळतील। इतकेच नाही तर या महिन्यात अनेक शुभ योगायोग देखील घडतील, जे या राशींसाठी फायदेशीर ठरतील। चला तर मग जाणून घेऊयात की आषाढ महिन्यात कोणत्या राशींचे भाग्य हे उजळून निघणार आहे, त्यांना मिळणार आहे भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद। आषाढ महिना हा मराठी दिनदर्शिकेतील विशेष महत्त्वाचा महिना मानला जातो। या महिन्यात अनेक सणवार व व्रतवैकल्य केली जातात। धार्मिक दृष्टीने देखील आषाढ महत्त्वाचा मानतात। या महिन्यात आषाढी वारीची सुरुवात होते। संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे आषाढी वारीत होते। यावेळी सर्व भक्तगण वारकरी विठुरायाच्या नामस्मरणात दंगून पालखीत समाविष्ट होतात। तसेच आषाढ महिन्यापासून चातुर्मासाची देखील सुरुवात होते। अनेक सण उत्सव या महिन्यात येतात, त्यामुळे खास असलेला हा महिना यंदा 15 जुलै 2026 पासून सुरू होत आहे। चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना आषाढ महिन्यामध्ये मिळणार आहे विठुरायाचा विशेष आशीर्वाद। त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद। परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, विठ्ठल विठ्ठल जय हरी। सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास। मेष राशीसाठी आषाढ महिना खूपच फायदेशीर ठरेल। या महिन्यात त्यांना आर्थिक लाभासह करिअरमध्येही प्रगती साधता येऊ शकेल। त्यांना वरिष्ठांकडून प्रशंसा आणि कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या देखील मिळू शकतात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल। या राशीतील व्यावसायिकांनाही मोठा नफा होईल। त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना नफा झालेला पाहायला मिळू शकतो। त्यांचा व्यवसाय देश-विदेशामध्ये पसरू शकतो। सोबतच या काळामध्ये भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे, त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घडणार आहेत। सोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे, त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे। त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण असणार आहे। सोबतच वैवाहिक जीवन देखील सुखमय राहील। त्यानंतर आहे मिथुन रास। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आषाढ महिना भाग्याचा असेल। अडकलेला निधी परत मिळेल, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल। गुंतवणुकीसाठीही हा काळ चांगला असून भविष्यात चांगला नफा देखील मिळेल। हा महिना कुटुंबासाठीही खूप चांगला असेल। शांतता, आनंद आणि समृद्धी नांदेल। सोबतच या काळामध्ये भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते, त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। सोबतच आरोग्य देखील उत्तम राहील। त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल। त्याचबरोबर या काळात बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये अधिक मुनाफा देखील प्राप्त होऊ शकतो। त्यानंतर आहे सिंह रास। आषाढ महिन्यात सिंह राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल। त्यांचा सामाजिक दर्जाही वाढेल। नवीन स्पर्धेच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी देखील मिळू शकते। व्यवसायात असलेल्या सिंह राशीच्या लोकांना दुप्पट नफा देणारा एक चांगला आणि महत्त्वपूर्ण सौदा देखील मिळू शकतो। आषाढ महिन्यात तुमचे आरोग्य देखील अनुकूल राहील। तुमचे आरोग्य चांगले राहील, त्यामुळे तुमचे मन देखील प्रसन्न राहील।
सोबतच या काळामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होईल. तसेच बेरोजगार व्यक्तींना देखील नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात अधिक नफा होऊ शकतो. त्याचबरोबर या काळामध्ये भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने तुमच्या जीवनातील दुःख संकटे मिटणार आहेत. तुमच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. त्याचबरोबर या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. त्यानंतर आहे तूळ रास. तूळ राशीसाठी आषाढ महिना आनंदाने भरलेला असेल. सर्व प्रलंबित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. उत्पन्नातही वाढ होईल. तुम्हाला परदेश प्रवासाची संधी देखील मिळू शकते. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश देखील मिळू शकते. सोबतच भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने या काळामध्ये उत्पन्नाचे स्रोत वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये शांतता, आनंदमय वातावरण असणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये वैवाहिक जीवन आनंदमय असेल. त्याचबरोबर वर्षानुवर्ष अडकलेले तुमचे एखादे काम या काळामध्ये यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. त्यानंतर आहे धनुरास. आषाढ महिना धनुराशीसाठी सकारात्मक बदल घेऊन येईल. हा महिना व्यावसायिकांसाठी फलदायी असेल. नातेसंबंध आणि कौटुंबिक संबंधांनाही आशीर्वाद मिळेल. तसेच कुटुंबासोबत दर्जेदार वेळ तुम्हाला घालवता येईल. आर्थिक सुस्थितीही चांगली राहील. एकूणच आषाढ महिना धनुराशीसाठी खूपच चांगला असेल. सोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे. भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. सोबतच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्नसुद्धा तुमचे या काळामध्ये यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडताना तुम्हाला दिसणार आहेत. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना आषाढ महिन्यामध्ये मिळणार आहे भगवान विठ्ठलाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत. त्यांच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.